ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। या ठिकाणी आज एक विशिष्ट महत्त्वाच्या मुद्द्यावरती की ज्या प्रश्नावरती आंदोलन पुण्यामध्ये 30 वर्षापूर्वी म्हणजे 1997 ते 2000 मध्ये सुरू झालं, जो स्थलांतरित भटकंती करून येणारा जो मजूर वर्ग शहरामध्ये येतो तो गायरान जमीन किंवा सरकारी पड जमिनीवरती वास्तव्य करतो आणि मग त्यांना त्याचे मूलभूत अधिकार सर्वांना मिळावे यासाठीची लढाई संतुलन संस्थेने 30 वर्षापूर्वी सुरू केली। आणि त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा की या लोकांना राहण्यासाठी निवारा त्यांच्या हक्काचा मिळेल का, या विषयावरती काम करत असताना 2000 मध्ये पुण्याचे कलेक्टर यांना आम्ही निवेदन दिलं, म्हणजे 25 वर्षापूर्वी। त्याच्यानंतर सातत्याने मीटिंगा बैठका करून महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966च्या नियम 1971च्या 45 कलमामध्ये अतिस्पष्ट लिहिले की भूमिहीन मागासवर्गीय यांना कलेक्टरने 1 गुंठा जमीन विनामूल्य देणी आहे। हे कायद्यामध्ये तरतूद असली तरी महाराष्ट्र शासनाकडे तसं धोरण नव्हतं, म्हणून आम्हाला अनेक वर्ष या प्रशासनाने डावललं होतं। यासाठी 2007 मध्ये तहसीलदाराचा अहवाल निघाला, 2007 मध्ये ग्रामसभेचा ठराव घेतला लोकांना 17 मध्ये जमीन देण्याचा, आणि 2018 मध्ये एक मोठं आंदोलन पुणे जिल्ह्यामध्ये झाल्यानंतर 2018 मध्ये पुण्याच्या कलेक्टरांनी मंत्रालयामध्ये महसूल विभागाला आपल्या वतीने निवेदन पाठवलं। 2018 ऑक्टोबर मध्ये पाठवल्यानंतर याच महिन्यामध्ये 2018 नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवर निवास प्रयोजनासाठी ज्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत त्यांना भूमिहीन मागासवर्गीय यांना 1.5 गुंठा जमीन आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना 500 स्क्वेअर फीट जमीन अशी मोफत शासनाने द्यायचा, अशा प्रकारचा एक ऐतिहासिक निर्णय 2018 मध्ये झालेला आहे। त्या ऐतिहासिक निर्णयानंतर आम्ही पुण्याचे कलेक्टर की ज्या ठिकाणी आमचे 2000हून अधिक गायरान जमिनीमध्ये वाघोलीमध्ये लोक राहत आहेत, पाठपुरावा केला। 2023 मध्ये वाघोली ते कलेक्टर कचेरी, मध्यंतरी कोविड कालखंड आला होता, 23 मध्ये वाघोली ते कलेक्टर कचेरी वॉक केला, त्यावेळेलाही कलेक्टरांनी आम्हाला प्रॉमिसिंग केलं। त्याच्यानंतर 2024 मध्ये ज्यावेळेला सुहास दिवशी साहेब कलेक्टर होते त्यांच्याबरोबर बैठक झाली आणि आता सध्याच्या कलेक्टरांच्या बरोबर 1 एप्रिलला बैठक झाली। म्हणजे साधारणतः आमच्या लक्षात येतं की प्रशासन हे शासनाने केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे, कारण पुण्याच्या आसपासला असलेल्या सगळ्या जमिनी या सगळ्या महानगरपालिकेला, शासनाला आणि किंबहुना राजकर्त्यांना घशामध्ये घालायचे आहे। गायरानामध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला जमीन देण्याचा शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाने करावी, यासाठीचा आमचा शेवटचा निर्णय म्हणजे आपण खाणकामगार असतील, त्याच्यामध्ये आदिवासी बांधव आणि भगिनी असतील, यांनी शेवटचा अंतिम की ज्यावेळेला धोरण नव्हतं धोरण करून आणलं, धोरण करून आणल्यानंतर जी अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा प्रशासकीय आहे ती मुद्दाम जाणीवपूर्वक म्हणजे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यावरती मी अति समजदारीनं मी बोलतो आहे की ते स्वतः टाळाटाळ करतायत, किंबहुना त्यांनी शासनाचा GR समजून घेतला किंवा नाही असं कळत नाही आणि त्यांना देता येतं परंतु ते आता देता येत नाही अशी भूमिका घेत आहे। आता आमची ही भूमिका ठाम आम्ही घेतलेली आहे की जोपर्यंत तुम्ही त्या शासनाच्या GRची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आम्ही आमचं अन्न त्याग सत्याग्रह सोडणार नाही। आणि ज्या तुम्हाला काय अडचणी असतील त्या सांगा, पण अडचणी येण्याचा काही प्रश्न नाही, कारण शासन निर्णय तुमच्या बरोबर आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी वाघोलीमध्ये एक ठिकाणी अनधिकृत कचरा होता, तो कचरा आम्ही हलवला NGT मध्ये जाऊन, त्या कचऱ्यामध्ये महिला कष्टकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी भवन व्हावं ही मागणी आहे। त्याचबरोबर शिरूर, दौंड आणि हवेली तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने भिल समुदाय वन जमिनीमध्ये राहतो, पिढ्याने पिढ्या राहतो, परंतु त्यांच्या घराखालची जमीन त्यांच्या नावाने नाही, ती जे कसतात ती जमीन त्यांच्या नावाने नाही, त्यांच्या नावाने सातबारे होत नाहीत, ही मागणी त्याचबरोबरीने ठेवलेली आहे। त्याचबरोबर अशा अनेक मागण्या सुसंगत आपल्या सगळ्यांना परिचित डेक्कन झेड ब्रिज खाली मोठ्या संख्येनं पारधी समुदाय राहतो अत्यंत विदारक अवस्थेमध्ये, आणि अनेक वेळेला पुण्यामध्ये जेव्हा पूर येतो तेव्हा त्यांचा प्रपंच वाहून जातो। या पूरग्रस्त पारधी
डेक्कन झेडपीरिस्कली राहणाऱ्या सुमारे 450हून अधिक पुण्यामधील पारधी समुदायाचे पुनर्वसन सुद्धा पुणे जिल्ह्यातील आणि महानगरपालिकेने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी किंबहुना करावं अशी ही आमची मागणी आहे. त्याचबरोबरीनं आपल्या म्हणजे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अत्यंत कळीचा विषय खानपड आणि मुरुमपड जमिनी आहेत आणि या खानपड आणि मुरुमपड जमिनी ह्या हायवेच्या रोडच्या लगत असल्या कारणाने त्याच्यावरती धनदांडग्यांची अतिक्रमण आहेत, मोक्यावरच्या जागेवरती आहेत. तर ह्या ज्या खानपड आणि मुरुमपड जमिनी आहेत या सुद्धा जमिनी या उपेक्षित वंचितांच्या उपजीविकेसाठी शासनाने ताब्यात घेऊन त्यांच्यासाठी द्यावं अशा प्रकारच्या आपल्या एक 6-7 मागण्या अधिक मागण्या आहेत. यासाठी आपण 15 ऑक्टोबर पासून वाघोली येथे गायरानामध्ये वाघेश्वर नगर या गायरानामध्ये अन्न त्याग उपोषण सत्याग्रहाच्या आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे.